सुशील हगवणे 5 दिवस फरार होते। अटक टाळण्यासाठी 22 मे पर्यंत दोघे विविध ठिकाणी लपून बसलेले। या कालावधीत त्यांना आसरा देणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांनी अटक केली आणि कोर्टात हजर केले। अटक केलेल्यांमध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलचाही समावेश आहे। त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झालेले होते। ते फरार झालेल्या कालावधीत त्यांना ज्यांनी आश्रय दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने तपास चालू होता। एकूण 5 जणांनी त्यांना आश्रय दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्या ठिकाणी आश्रय देणाऱ्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। एकूण 5 जणांना त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आपण त्यांना न्यायालयात हजर करणार आहोत। मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत। त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता। न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका होती। अशातच चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलेलं आहे। तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आलं का असा सवाल या पत्रामधून विचारण्यात आलाय। तसंच रुपाली चाकणकरांना महिला अत्याचार प्रकरणात वेळ मिळत नसावा असा टोलाही लगावण्यात आलाय।